आणि अक्षर भारतीमधलं ग्रामर व्याकरण जे आहे ते आपण समजून घेणार आहोत. कुठल्या प्रकारचं व्याकरण तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येतं. एकूण 16 मार्काला व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. यामध्ये 16 पैकी 16 मार्क कसे मिळवायचे, कैसे हम 60 आउट ऑफ 60 मार्क्स ला सकते हैं बोर्ड एग्जाम में, वह हम इस व्हिडिओ में देखने वाले हैं. आज या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कशा प्रकारे 16 पैकी 16 मार्क आपण मिळवू शकतो. तर मित्रांनो, संपूर्ण व्याकरण जे आहे ते या व्हिडिओमध्ये असणार आहे, त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण बघा. तुमचे 16 मार्क फिक्स होणार आहे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण काय बघा, इथं सगळ्यात पहिली गोष्ट व्याकरण आणि भाषा अभ्यासामध्ये जर का आपण विचार केला तर नेमके कसे प्रश्न विचारले जातात ते समजणं गरजेचं आहे. बघा, कृती पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 क्वेश्चन नंबर 4 जो आहे, एक लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये अ आणि आ, बरं का, 2 कृती असतात. प्रश्न क्रमांक 4 पूर्णपणे व्याकरण आणि भाषा अभ्यासावर आधारित असतो आणि त्याच्यामध्ये अ आणि आ असे 2 घटक असतात. अ मध्ये तुम्हाला काय येतं, वाक्य प्रकार, वाक्य रूपांतर, वाक्य प्रचार. वाक्य प्रकार तुम्हाला 2 मार्काला असतो, वाक्य रूपांतर 2 मार्क्ससाठी असतंय आणि वाक्य प्रचार आपल्याला किती 4 मार्कांसाठी असतंय. अशा प्रकारे इथं आपले 8 मार्क्स जे आहेत ते 8 गुण 8 मार्क्स या ठिकाणी फायनल. तर इथं 8 पैकी 8 पडू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आ, शब्द संपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे. शब्द संपत्ती 4 मार्क, लेखन नियम 2 मार्क, विरामचिन्हे 2 मार्क, विषय संपला. तर एकदम साधा सोपा एकदम फॉर्मॅट आहे. तर याच्यात आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता जाऊयात आपण पुढे आणि प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावरती एका घटकावरती मित्रांनो आता आपल्याला चर्चा करायची. ओके, तर बघा या ठिकाणी एका घटकावरती चर्चा करत असताना आपण सगळ्यात पहिली आपली चर्चा जी आहे ती या ठिकाणी आपण या मुद्द्यावरती करूयात. वाक्य प्रकार. मित्रांनो, वाक्य प्रकार हा जो घटक आहे, हा घटक आपल्याला खूप महत्त्वाचा आहे, कारण याच्यात आपल्याला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळू शकतात. तर याच्यात नेमकं काय असतंय बघा, वाक्य प्रकारामध्ये बघा इथं आपल्याला दिसतंय की 4 प्रकारची वाक्य, फक्त वाक्य ओळखायचंय. 2 वाक्य दिली जातील, वाक्य फक्त ओळखायचंय कुठल्या प्रकारचं. आता ते कसं ओळखायचं ते सांगतो. वाक्याचे 4 प्रकार आहेत, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारवाचक वाक्य. याच्यामध्ये 2 वाक्य आहेत बघा, एकतर प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य, उद्गार चिन्ह असेल तर उद्गारवाचक वाक्य. ही 2 वाक्य ओळखणं खूप सोपं असते. एखादा प्रश्न ज्यावेळेस आपण विचारला जातो, काय रे कसा आहेस, बरा कसा आहेस, गणेश कुठे गेला होतास, सचिनचं आडनाव काय, अशा प्रकारे जे काही प्रश्न असेल, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, अशा प्रकारे प्रश्न असेल तर त्याला आपण म्हणतो प्रश्नार्थी वाक्य. ते ओळखणं खूप सोपं आहे. आणि वा किती छान आहे किंवा बाबा हा गुलाब किती सुंदर आहे, अशा प्रकारे जर उद्गारवाचक चिन्ह दिसलं तर उद्गारवाचक वाक्य होऊ शकतात. आता विधानार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य ही 2 वाक्य आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, 4 प्रकारची वाक्य, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारवाचक वाक्य. आता विधानार्थी म्हणजे काय, एखादं विधान, हा गुलाब सुंदर आहे, हा गुलाब सुंदर आहे, माझ्या हातात पेन आहे, ओके, माझा चष्म्याचा रंग काळा आहे. अशा प्रकारे जे काही प्रश्न असेल त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आपल्याला अशा प्रकारची जर वाक्य असतील आपल्याकडं तर त्या वाक्याला विधानार्थी. एखादं विधान केलं जातं, ओके, विधान केलं जातं. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, दिल्ली भारताची राजधानी आहे, महाराष्ट्र हे राज्य भारतामध्ये येतं. तर अशा प्रकारे जी काही वाक्य असतील जिथं विधानं केली जातील ते विधानार्थी वाक्य, ते पण सोपं आहे. आणि आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, ज्यावेळेस आज्ञा केली जाते, सुंदर गुलाब मला दे, ओके, सुंदर गुलाब मला दे, हा पेन मला दे, तू इथून निघून जा, हा मुलांनो रांगेमध्ये चाला. ज्यावेळेस एखादी आज्ञा केली जाते, आदेश सोडला जातो, आज्ञा. बघा, तुम्ही पण बऱ्याचदा आज्ञा केली जाते, हे पाणी दे, ओके, इकडे ये, तिकडं जा, अभ्यास कर. घरातले आपल्याला म्हणतात अभ्यास कर, ओके. तर अशा प्रकारे ज्यावेळेस आज्ञा केली जाते, एखादा आदेश दिला जातो, त्यावेळेस आज्ञार्थी वाक्य होतं. तर खूप सोपं आहे आज्ञार्थी वाक्य ओळखणं सुद्धा. तर 4च प्रकारची वाक्य आणि आपल्याला फक्त वाक्य ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम असतो आणि प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं. हे लक्षात घ्या, ओके. आता पुढे बघूयात आपण प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात. आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी 4 प्रकारची वाक्य, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी आणि उद्गारवाचक वाक्य. आता मुलांना रांगेत चाला, इथं काय केलं मित्रांनो, इथं तर प्रश्नार्थी तर नसणार आहे आणि उद्गारवाचक पण नसणार आहे. इथं मुलांना रांगेत चाला, मुलांना रांगेमध्ये चालण्याचा आदेश दिलाय, चाला रांगेत. मग इथं आदेश दिलाय म्हणजे काय दिलाय, या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे, आज्ञा केलेली आहे, म्हणून हे झालं आज्ञार्थी वाक्य.
हे झालं तुमचं आज्ञार्थी वाक्य, एकदम विषय सोपा आहे. त्याच्यानंतर तुला पेढा आवडतो का प्रश्न आलं म्हणजे काय झालं प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य एकदम सोपं आहे. माझ्या घराजवळ झाड आहे, इथं प्रश्न नाहीये, उद्गार नाही, आज्ञा पण केलेली दिसत नाही, म्हणजे हे कुठलं वाक्य विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य एकदम विषय सोपा आहे, जास्त अवघड अजिबात नाहीये. अरे रे आलं म्हणजे कुठलं उद्गारवाचक वाक्य. शब्बास छान काम केलंस तू, इतकं उद्गारवाचक चिन्ह आलं म्हणून उद्गारवाचक वाक्य. इथं लिहा उद्गारवाचक वाक्य. ओके, उद्गारवाचक वाक्य एकदम सोपा विषय. शिस्तीने वागा, शिस्तीने वागा, शिस्तीने वागा, इथं काय केले आज्ञा केले म्हणून आज्ञार्थी वाक्य. तुझी शाळा कुठे आहे प्रश्न चिन्ह आहे म्हणून प्रश्नार्थी वाक्य. दररोज शाळेत जावे आज्ञा केले, दररोज शाळेत जावे या ठिकाणी ही आज्ञा नाही केली, दररोज शाळेत जावे जा म्हटलं असतं बरं का, दररोज शाळेत जा म्हटलं असतं तर या ठिकाणी अशा प्रकारे जा म्हटलं असतं तर इथं आज्ञार्थी वाक्य असतं, पण हे विधानार्थी वाक्य. ओके, आता तुम्ही मला शिस्तीने वागा, शिस्तीने वागा इथं आज्ञा केले हे आज्ञार्थी वाक्य, पण शिस्तीने वागणे असं जर असतं तर ते विधानार्थी वाक्य. मग इथं सुद्धा दररोज शाळेत जावे म्हणून हे कुठलं वाक्य विधानार्थी वाक्य आहे, विधानार्थी वाक्य. आणि जर इथं असं असतं जावेच्या ऐवजी दररोज शाळेत जा असतं तर ते आज्ञार्थी वाक्य असतं, हे लक्षात घ्या. इथं बऱ्याचदा कन्फ्युजन होते. किती सुंदर ताजमहल आहे हा उद्गार आहे म्हणून उद्गारवाचक वाक्य. आता जाण्याचे सर्व मार्ग बंद होते, आज जाण्याचे सर्व मार्ग बंद होते, विधान केले म्हणून विधानार्थी वाक्य. तर अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य जे आहे त्याचा प्रकार ओळखायला सांगितलं जाऊ शकतो आणि 2 मार्क आपल्याला आरामात मिळू शकतात. ओके, त्यामुळे या घटकावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी, पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे आहे वाक्य रूपांतर. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागतं, एखादं वाक्य दिलं जातं त्याचं प्रश्नार्थी वाक्य करा, त्याचं आज्ञार्थी वाक्य करा, त्याचं तुम्ही होकारार्थी वाक्य करा, नकारार्थी वाक्य करा, या सगळ्या गोष्टी असतात. ओके, आता याच्यात बघा आपण बघितलं याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य एक आपल्याला बनवायला सांगितलं तर आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी करा, नकारार्थी करा. कारण विधानार्थी वाक्य 2 प्रकारचे असतात, एक होकारार्थी असतं, एक नकारार्थी असतं. ओके, तर आता बघा याच्यामध्ये प्रवासात भरभरून बोलावे, आता तसं बघितलं तर हे विधानार्थी वाक्य आहे. ओके, आता याला आज्ञार्थी करायचे, तुम्हाला आज्ञा द्यायची आहे. प्रवासात भरभरून बोलावे, बोलावेच्या ऐवजी बोला एवढं केलं की आज्ञा दिली. मग इथं फक्त लिहिताना आपण काय लिहायचं, प्रवासात भरभरून बोला, डायरेक्ट बोला केलं की विषय संपला, बोला पूर्ण विराम द्यायचं. पांढरा रंग कोणाला आवडत नाही, ओहो पांढरा रंग सर्वांना आवडतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं जे वाक्य आहे ते आपण लिहू शकतो. या ठिकाणी बघा एकदम सोपं आहे. ओहो पांढरा किती आवडतो, किंवा असं आपल्याला लिहिता येऊ शकतो, ओहो किती आवडतो पांढरा रंग सगळ्यांना. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर लिहिता येऊ शकतो की बाबा ओहो किती आवडतो, किती आलं पाहिजे, किती आवडतो पांढरा रंग सर्वांना, आवडतो पांढरा रंग सर्वांना, पांढरा रंग सर्वांना. ओके, हे याला फक्त थोडंसं लक्षात ठेवणं थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण ठीक आहे. पण बाकी आपल्याला या ठिकाणी इतर काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती करता येऊ शकतात. ठीक आहे, आता याच्यानंतर बघा पुढे जर आपण बघितलं तर सर्वांनी रांगेत उभे राहा, याला विधानार्थी. आता बघा सर्वांनी रांगेत उभे राहा, इथं काय केलं आज्ञा केले, म्हणजे हे वाक्य जे आहे ते आज्ञार्थी आहे. याला विधानार्थी करण्यासाठी काय करायचं, सर्वांनी रांगेत उभेच करा, त्यांना फक्त उभे रहा ही आज्ञा होती आणि रहावे हे विधान होईल. सर्वांनी रांगेत उभे राहावे म्हणजे हे विधानार्थी वाक्य झालं. ताई उंच आहे, नकारार्थी करा. आता नकारार्थी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्यावेळेस एखादं वाक्य तुम्ही होकारार्थीचं नकारार्थी करता, त्या वाक्यामध्ये नाही आणता, त्यावेळेस तुम्हाला त्या वाक्यामध्ये जे काही विशेषण आहे त्याचे आपल्याला काय करावे लागते, त्याचं आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहावा लागतो. बघा ताई जी आहे, ताईला जसंच्या तसं ठेवा. ताई उंच आहे, उंचच्या ऐवजी मग बुटकी या ठिकाणी लिहू, बुटकी नाही. ओके, आता आपण काय केलं, उंच जे आहे ना, उंच, त्या उंचच्या ऐवजी आपण बुटकी केलं. जे विशेषण आहे ताईविषयी अधिक माहिती देतो उंच, त्याच्या विरुद्धार्थी शब्द लिहा बुटकी, आणि त्याच्यानंतर आहेच्या ऐवजी आपण नाही केलं, म्हणजे ताई उंच आहे म्हणजे ताई बुटकी नाही, संपला विषय. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे वाक्य नकारार्थी आहे त्या होकारार्थी आहे त्याला नकारार्थी बनवू शकतो. ठीक आहे,
फक्त होकारार्थीचं नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी बनवत असताना आपल्याला विशेष करून लक्षात घ्यावं लागेल की तिथे जे काही विशेषण असेल त्याच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहावा लागतो. किती सुंदर आहे तो देखावा, विधानार्थी करा. तो देखावा खूप सुंदर आहे, एवढं लिहा. तो देखा. आता पहिले विधानार्थी करताना काय करायचं, या ठिकाणी जो बघा किती सुंदर आहे जे आहे ना तो देखावा. आता याच्यामध्ये तो देखावा अगोदर लिहायचा, तो देखावा, आणि या वाक्यातला किती काढायचा, आणि सुंदर आहे ना त्याच्या अगोदर लिहायचं खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो बरं का. तो देखावा खूप सुंदर आहे असं आपल्याला लिहिता येऊ शकतो पूर्णविराम. ताजमहाल खूप सुंदर आहे. मग इथं आपण काय करू, ताजमहाल खूप सुंदर आहे, मग त्याच्याऐवजी आपण लिहू अगोदर कितीने सुरुवात करू. किती खूप काढून टाका, सुंदर आहे जो आहे ना त्याला आधी लिहा. सुंदर आहे, किती सुंदर आहे, सुंदर आहे. आणि कोण सुंदर आहे, ताजमहाल. तो ताजमहाल, ताजमहाल किती सुंदर आहे, ताजमहाल. अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. पुढे बघा, शिस्तीने वागावे. आता इथं पण आज्ञा करायची, शिस्तीने वागावे. त्याचा आज्ञार्थी करायला गेलो की शिस्तीने वागा. आणि तर माझी शाळा घराजवळ आहे, तुझी शाळा घराजवळ आहे का, अशा प्रकारे प्रश्नार्थी वाक्य हे करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला वाक्य रूपांतर करता आलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी आहे. मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता यानंतर वाक्प्रचारवरती आपण चर्चा करू. वाक्प्रचाराचा जर विचार केला, 4 मार्काला आपल्याला वाक्प्रचार येतं. बघा याच्यामध्ये 4 मार्काला वाक्प्रचार जे येतं, 4 पैकी तुम्हाला 3 वाक्प्रचारांचे अर्थ सांगून त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. आता काही महत्त्वाचे वाक्प्रचार जे आहेत पुस्तकातले ते या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. साधारणतः पुस्तकामधले वाक्प्रचार जास्तीत जास्त येण्याची शक्यता असते पुस्तकातील धड्यांवर आधारित. आता इथे बघा, भान ठेवणे म्हणजे जाणीव ठेवणे. शाळेत शिस्तीने वागायचे असते, याचे प्रत्येक विद्यार्थ्यांनी भान ठेवावे. प्रत्येक विद्यार्थ्याने भान ठेवावे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे करू शकतो. त्यानंतर मरगळ झटकणे म्हणजे आळस सोडणे. यावर्षी सगळी मरगळ झटकून रितेश झपाटून अभ्यास करू लागला. यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण अर्थ लिहितो आणि वाक्यामध्ये उपयोग करताना ह्या अर्थाला नाही लिहायचं. जो काही तुम्हाला मरगळ झटकणे ना, तर त्या मरगळ झटकून याचाच वाक्यात उपयोग करायचा. जो मूळ वाक्प्रचार आहे ना त्याचाच आपल्याला या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचा आहे. ओके. 3 तुम्हाला वाक्प्रचार दिले जातील. 3 पैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. एकाला 2 मार्क आहे. ओके. अर्थ सांगायला 2 मार्क, एकाला आपल्याला 2 मार्क आहे. अर्थ सांगायला 1 मार्क, वाक्य पूर्ण लिहायला 1 मार्क. त्याच्यानंतर चेहरा पडणे म्हणजे काय, लाज वाटणे. आपण खोटे बोललो हे लक्षात येताच मोहनचा, गणेशचा, सुरेशचा चेहरा पडला. एकदम साधे सोपे वाक्प्रचार आहेत. आता मी तुम्हाला इथं वाक्प्रचाराबद्दल जास्त सांगत नाही, फक्त जे इम्पॉर्टंट वाक्प्रचार आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती इथं दिसतात. तुम्ही याचा फटाफट स्क्रीनशॉट मारून घ्या. हे कदाचित तुम्हाला उपयोगी पडतील तुमच्या अभ्यासाला, तुमच्या तयारीला. जवळपास 21 महत्त्वाचे वाक्प्रचार मी तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेले आहेत. तर हे 21 वाक्प्रचार जे आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. यस, बघा याचा स्क्रीनशॉट फटाफट तुम्ही मारून घेऊ शकता व्हिडिओला पॉज करून नंतर, आणि यांची तयारी करा. या वाक्प्रचारांची महत्त्वाचे वाक्प्रचार आहेत. ओके. तर हा झाला मित्रांनो क्वेश्चन नंबर पहिला, जो प्रश्न क्रमांक पहिला जो होता त्या प्रश्न पहिल्यामध्ये आपण वाक्य रूपांतर, त्याचबरोबर वाक्य ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि त्यानंतर मग एक वाक्प्रचार. असा 8 मार्काचा जो पहिला प्रश्न असतो जो व्याकरणाच्या घटकावर आधारित असतो, ज्याच्यात आपल्याला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. ओके. आता प्रश्न क्रमांक 4थ्यातला आ जो आहे त्या आ मध्ये शब्द संपत्ती हा एक घटक खूप महत्त्वाचा आहे. या शब्द संपत्तीवर आपल्याला 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. आता या शब्द संपत्तीमध्ये काय काय असतं बघा. शब्द संपत्ती खूप सोपं आहे, कारण तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकवचन, अनेक वचन, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, लिंग, विभक्ती, गटात न बसणारा शब्द, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न विचारले जातात आणि खूप सोपे असतात. तर या प्रत्येक घटकावरचे आपण काही प्रश्न बघूयात. बघा या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या की पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. म्हणजे एखादा शब्द समूह दिला जाईल त्याच्याबद्दल एक शब्द लिहायचा. खूप सोपं असतं, हे काय जास्त अवघड नाही. आता इथं बघा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे मासिक महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे म्हणजे दर महिन्याला प्रकाशित होतं ते मासिक. जर असा विचारला असता आठवड्यातून एकदा प्रकाशित होणारे, त्याला म्हटलं असतं साप्ताहिक. आणि दररोज प्रकाशित होणारे दैनिक, असं आपल्याला लिहिता येऊ शकतो. एकच शब्द लिहायचा. ज्याचे आकलन होते असे अनाकलनीय. डोंगरावर चढणे म्हणजे गिर्यारोहण. ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे असा बहुश्रुत.
मंदिराच्या आतील भाग त्याला आपण गाभारा म्हणतो. केलेले उपकार न जाणणारा कृतघ्न आणि केलेले उपकार जाणणारा असता तर कृतज्ञ आलं असतं. लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारा असतं तर निरक्षर आपण म्हटलं असतं. त्याच्यानंतर देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक आणि देवाचे अस्तित्व न मानणारा असता तर नास्तिक लिहिलं असतं. चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित. तर अशा प्रकारे मित्रांनो एक शब्द समूह दिला जाईल आणि त्याच्यासाठी आपल्याला एकच शब्द निवडायचा आहे, योग्य शब्द लिहायचा आहे. इथं तुम्हाला 1 मार्क आरामात मिळून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा भाग आहे मित्रांनो, हे बघा समानार्थी शब्द लिहा. रात्र, निशा, रजनी. वाट म्हणजे रस्ता किंवा मार्ग. शक्ती म्हणजे सामर्थ्य किंवा ताकद. सूर्य म्हणजे रवी. चंद्र म्हणजे शशी. सागर म्हणजे समुद्र. नदी म्हणजे सरिता. पृथ्वी म्हणजे अवनी किंवा वसुंधरा. माता म्हणजे आई. हे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द खूप सोपे. आता इथं समानार्थी शब्द आहे ते विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द विचारला जाऊ शकतो. खूप सोपं असतं हे. समानार्थी विरुद्धार्थी शब्द पहिली दुसरी पासून आपण ऐकत आलेलो आहोत. बघा, जवळ लांब, सुरुवात अंत, समानता असमानता, जमा खर्च, सुंदर कुरूप. म्हणजे आपण काय केलं, विरुद्धार्थी शब्द लिहिलं. मित्राच्या विरुद्ध शत्रू, आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक, खरेच्या विरुद्ध खोटे, जन्मच्या विरुद्ध मोठे, आदरच्या विरुद्ध अनादर. तर हे पण खूप सोपे, याच्यावरती काय मी जास्त बोलत नाही, पण हे लक्षात घ्या. 1 मार्काला कंपल्सरी येतं. समानार्थी विरुद्धार्थी शब्द 2 मार्क हातातले आहेत. 1 मार्क समानार्थी, 1 मार्क विरुद्धार्थी. त्याच्यानंतर पुढे बघा, वचन बदलायला सांगितलं जाऊ शकतं. वचन बदला. पाऊल पावले, नदी नद्या, खिडक्या खिडकी. बघा, पाऊल एक वचन आहे, त्याचे अनेक वचन पावले. नदी एक वचन, त्याचे अनेक वचन लिहिलं नद्या. खिडक्या अनेक वचन आलं होतं, मग त्याच्या विरुद्ध एक वचन लिहिलं खिडकी. देखावा एक वचन होतं, त्याच्या विरुद्ध अनेक वचन देखावे. फुले अनेक वचन आहे, फूल एक वचन. खोली एक वचन आहे, मग त्याचं वचन बदललं, खोल्या लिहिलं. पिल्ले एक वचन आहे, अनेक वचन आहे, त्याचं वचन बदललं, पिल्लू केलं. गावे अनेक वचन आहे, त्याचं वचन बदललं, गाव केलं. खेडे एक वचन आहे, त्याचं वचन बदललं, खेडी केलं. किंवा वचन ओळखा विचारलं जाऊ शकतं. वह्या कुठलं वचन आहे, अनेक वचन. वही कुठलं वचन आहे, एक वचन. ससा कुठलं वचन आहे, एक वचन. ससे किती कुठले वचन आहे, अनेक वचन. बरोबर का. तर अशा प्रकारे वचन ओळखायला सुद्धा सांगितलं जाऊ शकतं, वचन बदलायला पण. याची तयारी करायला लागेल आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचा लिंग बदला हा एक घटक महत्त्वाचा आहे. माता पिता, स्त्री पुरुष असेल तर पुल्लिंगी असेल तर स्त्रीलिंगी करायचं, स्त्रीलिंगी असेल तर पुल्लिंगी करायचं. म्हणजे माताचं पिता, वाघीणचं वाघ, मुलगा मुलगी, राजा राणी, मोर लांडोर, म्हैस रेडा. स्त्रीलिंगी आहे, त्याचं पुल्लिंगी झाले रेडा. सिंह सिंहीण. कोंबडी स्त्रीलिंगी आहे, त्याचं पुल्लिंगी झालं कोंबडा. उंट पुल्लिंगी आहे, त्याच्या स्त्रीलिंगी झालं सांडणी. विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षिका. अशा प्रकारे तुम्हाला लिंग बदलायला सांगितलं जाऊ शकतं. हे पण मार्क हातातलेच आहेत मित्रांनो, हे अजिबात घालवायचे नाहीत. त्याच्यानंतर बघा, आपला आता हे जे घटक आपण बघितले शब्द संपत्ती, खूप सोपं आहे. किती सोपे सोपे घटक येतात, याच व्यतिरिक्त दुसरं काय विचारले जाणार नाहीत. याच प्रकारच्या गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि इथं आपल्याला आउट ऑफ मार्क पडले पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघा, लेखन नियमांनुसार लेखन करायचं आपल्याला. याच्यामध्ये कसं माहिती आहे का, लेखन नियमानुसार लेखन म्हणजे 2 गोष्टी आहेत. याच्यामध्ये एकतर गटामध्ये न बसणारा शब्द, म्हणजे 4 शब्द दिले जातील आणि त्याच्यातला एक शब्द जो आहे तो बरोबर असेल, एक शब्द अचूक असेल, तो अचूक शब्द निवडायचा. किंवा एखादं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्यामध्ये 2 शब्द अचूक असतील तर ते अचूक शब्द चुकीचे शब्द असतील तर ते चुकीचे जे शब्द आहेत ते दुरुस्त करून लिहायचे. नेमकं बघा कसा प्रश्न येतो तुम्हाला दाखवतो. प्रत्यक्षात आपण बघूयात प्रश्न. बघा, या ठिकाणी बघा असं येईल, अचूक शब्द निवडा. आता याच्यामध्ये आधुनिक अचूक शब्द कुठला बघा, हा आधुनिक अचूक आहे. दीपावली 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 दीपावली, ही दीपावली आपल्याकडं, दीपावली कुठे गेली, ही दीपावली आपल्याकडं अचूक या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर परीक्षा परीक्षा परीक्षा, बघा ही परीक्षा आपल्याकडं अचूक आहे. निर्जीवचा विचार केला तर हे निर्जीव आपल्याकडे अचूक आहे. हार्दिक, हे हार्दिक आपल्याकडे अचूक आहे. पुरस्कार, बघा हा पुरस्कार आपल्याकडे अचूक आहे. म्हणजे अचूक शब्द जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहायचा. बाकी काय नाही मित्रांनो, 4 दिले जातील, एकाला अर्धा मार्क, इथं 2 मार्क हातातलेत. हे मार्क अजिबात सोडायचे नाही. ठीक आहे. याच्यानंतर असा एक विचारला जाऊ शकतो, किंवा तुम्हाला अशा प्रकारे वाक्य दिलं जाईल एक आणि 2 वाक्य दिली जातील आणि त्या वाक्यामधून आपल्याला अचूक शब्द लिहायचे. म्हणजे चुकीचे शब्द ओळखून ते त्याच्यातले अचूक शब्द लिहायचे. आता बघा, पावसाळ्यात दिशा धुसर झाली. आता दिशा आणि धुसर, दिशा जी आहे त्याला वेलांटी कधी सुद्धा पहिले असते आणि धुसर जी आहे त्याला दुसरा उकार असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एकदा त्यांना विचित्रमधला ची जो आहे तिथं तुम्हाला पहिली वेलांटी पाहिजे आणि अनुभवला उकार जो आहे तो पहिला पाहिजे. बरोबर, मग ते दुरुस्त करून लिहायचं.
पाटी काली कुलकुलीत झाली, तसं नाही, काळी कुळकुळीत, ल नाही पाहिजे, ळ पाहिजे. त्याच्यानंतर मानवी, मानवी इथं व्यालांटी दुसरी पाहिजे, विसंवादला व्यालांटी वीला पहिली पाहिजे. बघा इथं बदलून लिहिलं आपण. दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोड्या, इथं फक्त कू जो आहे तो आपल्याला दुसरा पाहिजे. म्हणजे फक्त काय करायचं, लाकूड तोड्या या ठिकाणी एवढंच करायचं आहे. एकतर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल किंवा तुम्हाला शब्द जो आहे तो अचूक शब्द ओळखा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. तर अशा दोघांपैकी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल 2 मार्काला. तर हा भाग सुद्धा खूप सोपा आहे, लेखन नियमानुसार लिहिणे. त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे हा भाग 2 मार्काला असतो. आणि सगळ्यात शेवटचा जो घटक आहे जिथं आपल्याला काय करायचं आहे की विरामचिन्हे, याच्यामध्ये विरामचिन्हे हा घटक खूप सोपा आहे आणि इथं सुद्धा तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळू शकतात. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही विरामचिन्हे या ठिकाणी आता बघा मी तुम्हाला देतो. विरामचिन्हे, महत्त्वाची विरामचिन्हे, ही सगळी विरामचिन्हे आहेत ना मित्रांनो, लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा हा पूर्ण विराम आहे, हा अर्धविराम आहे, स्वल्प विराम आहे, अपूर्ण विराम आहे, त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह दिलंय, उद्गार चिन्ह दिलंय, अवतरण चिन्ह, त्याच्यामध्ये हे एकेरी अवतरण चिन्ह, हे दुहेरी अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह आणि संयोग चिन्ह, ही चिन्ह जी आहेत ना ही तुम्हाला विचारली जातात. कधी कधी काय होतं माहिती आहे का, फक्त चिन्ह ओळखायला सांगितलं जाईल, कधी कधी फक्त सांगितलं जाईल बाबा चिन्हासमोर नावे लिहा. हे चिन्ह कुठलं, एकेरी अवतरण चिन्ह, हे चिन्ह कुठलं बाबा तुमच्याकडे या ठिकाणी संयोग चिन्ह, हा कुठला झाला स्वल्पविराम, आणि हे काय झालं प्रश्नचिन्ह, झालं बस एवढाच विषय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला अशा प्रकारचा सुद्धा एक मुद्दा विचारला जाऊ शकतो की वाक्यातील विरामचिन्हे ओळखा, कुठली कुठली आहेत. आता या वाक्यामध्ये जर बघितलं तर इथं एक स्वल्पविराम आहे, त्याच्यानंतर इथं दुहेरी अवतरण चिन्ह आपल्याला दिसतंय, दुहेरी अवतरण चिन्ह, मग ओळखून लिहायचं बाबा, स्वल्पविराम एक आहे, दुहेरी अवतरण चिन्ह एक आहे, पूर्णविराम एक आहे. ओके. परंतु तुम्हाला हा प्रश्न जास्त नाही विचारला जात, तुम्हाला जो काही प्रश्न महत्त्वाचा जास्त विचारला जातो ते आपण बघूयात. बघा या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य लिहा. आता बघा, ओ हो किती सुंदर दृश्य आहे ते. आता याच्यामध्ये ओ हो नंतर आपल्याला काय पाहिजे बाबा, एक उद्गार चिन्ह पाहिजे, आणि किती सुंदर दृश्य आहे ते शेवटी एक उद्गार चिन्ह, 2 उद्गार चिन्ह दिली, याला 1 मार्क, याला 1 मार्क, तुमचे 2 मार्क झाला. त्याच्यानंतर तो म्हणाला तुला काही कळलं की नाही. आता बघा या ठिकाणी हे कसं करायचं तुम्हाला सांगतो. तो म्हणाला, इथं नीट समजून घ्या, तुला काही कळलं की नाही, तुला काही कळलं की नाही, तुला काही कळलं की नाही, कळलं की नाही. ओके. आता इथं उद्गार चिन्ह जे आहे ती वापरत असताना आपल्या इथं जर आपल्याला विरामचिन्हे वापरायचे तर काय करायचं बघा. तो म्हणाला, ती म्हणाली, गण्या म्हणाला, उम्या म्हणाला, म्हणाला असेल तर म्हणाल्यानंतर लगेच आपल्याला कॉमा द्यावा लागतो. बघा तो म्हणाला ना, त्या म्हणाल्यानंतर कॉमा, आणि तो व्यक्ती जे काही वाक्य म्हणालेलं आहे त्याच्या तोंडामधून जे वाक्य बाहेर पडलेलं आहे त्याला आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये द्यायचं असतं. आता त्याच्या तोंडातून जे वाक्य बाहेर पडलं त्या वाक्याला आपण याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये देऊ. आणि ते वाक्य जे त्याचं संपलंय ते संपल्यानंतर तो प्रश्न आहे का, प्रश्न असेल तर प्रश्नचिन्ह द्या, विधान असेल तर तिथं पूर्णविराम द्या. तुला काही कळलं की नाही हा प्रश्न आहे म्हणून इथं दिलं प्रश्नचिन्ह, विषय संपला. अशा प्रकारे आपल्याला इथं योग्य विरामचिन्हांचा वापर करता येईल. तिला म्हटले, तिला म्हटल्यानंतर कॉमा पाहिजे. कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटले नाही, प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह, आणि इथं अशा प्रकारे होऊन जाईल. ठीक आहे. आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचं वागतो. 3-4 शब्द जर असतील वेगवेगळे एका वाक्यामध्ये तर प्रत्येक शब्दानंतर कॉमा पाहिजे. बघा, आपण आपल्या आईशी कॉमा, बहिणीशी कॉमा, बायकोशी कॉमा, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो, पूर्णविराम, झाला, विषय संपला. तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण व्याकरण घटक जो आहे तो समजून घेतला. या व्याकरणामध्ये सर्वांना 16 पैकी 16 मार्क मिळाले पाहिजेत. ओके, असं मला वाटतं. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अक्षर भारतीशी रिलेटेड आणखी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. ओके मित्रांनो, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल धन्यवाद. बाय सर्वांना.